जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। भाजपच्या दिल्लीतल्या बैठकीत जयंत पाटलांनी या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू झाल्याचं आता म्हटलं जात आहे। भाजपच्या दिल्लीतल्या बैठकीत ही चर्चा सुरू झाली आहे। पाटलांना भाजपात आणण्याच्या हालचालींना वेग आलाय, पण यावर होऊ दे चर्चा, मी कुठेही जाणार नाही असं म्हणत जयंत पाटलांनी स्पष्ट शब्दात इन्कार केलाय। तुमचं नाव जे आहे ते चर्चेला जात आहे, तुमच्या नावाची चर्चा आहे। काही कुठे येणार नाही, जाणार नाही, काही कुठे येणार नाही, जाणार नाही। कांग्रेस को तो झटका नहीं लगेगा क्योंकि वो अध्यक्ष है, लेकिन पवार साहब का जो गुट है उसको लग सकता है। लेकिन हम क्यों बोले कि जयंत पाटिल साहब यहाँ जाने हैं, वो एक रिस्पेक्टेड लीडर है, उनको जहाँ जाना चाहते हैं वहाँ वो जा सकते हैं। जयंत पाटीलजी यांच्यासोबत माझा कुठलाही चर्चा नाही। त्यांनी कुठेही पक्षाच्या येण्याकरता ना कोणाशी संपर्क केला आहे ना माझ्याशी बोलले आहे। मला वाटतं काही कपोलकल्पित बातम्या असतील असं मला वाटतं, पण तरी मोदीजींना साथ देण्याकरता मोदीजींनी जो गॅरंटी दिली आहे देशाला, मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता कोणी भाजपमध्ये येत असेल तर आमचा दुपट्टा तयार आहे। आम्ही कुणालाही भाजपमध्ये घ्यायला तयार आहे, आमच्याकडे स्पेस आहे, आम्ही कुणालाही नाही म्हणणार नाही। अहो, बऱ्याच लोकांची चर्चा आहे, म्हणजे माझ्याबद्दल चर्चा असते, रोहितबद्दल चर्चा असते, आव्हाडांबद्दल असते, देशमुख साहेबांबद्दल असते, जयंत पाटलांचं सगळ्यांबद्दल चर्चा रोज असते। म्हणजे तुम्ही विचार केला पाहिजे की जेव्हा 200 आमदार 300 खासदार एवढी मोठी ताकद असली तरी त्यांना आमच्याकडचे लोक लागतायत, हवेत, विचारतं आमच्यामध्ये काहीतरी गंमत आहे ना, काहीतरी टॅलेंट आहे ना, त्याच्याशिवाय एवढी मोठी ताकद असताना त्यांना आमच्याकडचे जे काही आम्ही छोटे राहिलेलो आहोत पक्ष त्याचीच हवेसे वाटतायत ना, म्हणजे काहीतरी दम आहे ना उसने। आज महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षामध्ये प्रचंड प्रमाणाची अस्वस्थता आहे। शिवसेना असेल, काँग्रेस असेल, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, या सर्वच पक्षाच्या मोठमोठ्या नेत्यांच्यामध्ये, वरिष्ठ नेत्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणाची राजकीय अस्वस्थता आहे। त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या परीने योग्य पर्याय काय ते कदाचित शोधण्याचा राजकीयदृष्ट्या प्रयत्न करत असेल। मला या विषयावरती आज काही बोलायचं नाही, पण पुढचे 15-20 दिवस राजकीय घडामोडीचं एक केंद्र म्हणून महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।